न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी लोणकर गटाची सहविचार सभा संपन्न। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी स्थानिक बालकृष्ण मंगलम येथे तालुक्यातील सहकार तथा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा लोणकर गटाची सभा दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बाळकृष्ण मंगलम येथे शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। सभेस प्रामुख्याने भू विकास बँकेचे अध्यक्ष शंकरराव ठाकरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय पाटील इंगळे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बल्लू पाटील, लोणकर डॉक्टर भुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे संचालक आशिष पाटील, लोणकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक पाटील ठाकरे, नामदेवराव वाडे, वासुदेवराव राजूरकर, वामनराव मुनेश्वर, संजय पाटील निकडे, सावळी येथील शेतकरी जिनिंग फेडरेशनचे अध्यक्ष बक्षू शेठ सर्वे, गोविंदराव होणाडे, उत्तमराव भेंडे, राजूभाऊ साठे हे मंचकावर उपस्थित होते। स्वर्गीय सुरेशदादा लोणकर यांचा समाजसेवेचा वसा आशिषदादा लोणकर अविरतपणे रेटत आहेत। गोरगरीब रुग्ण, शेतकरी व श्रमिक वर्गाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकसेवेचा निर्धार त्यांच्या कृतीतून दिसतो। आशिष पाटील लोणकर यांनी युवकांचे संघटन करून शेतकरी आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत। त्यामुळे भावी काळात आशिष पाटील लोणकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षासोबत सहभागी होऊन आपले समाजकारणाचे व्रत अखंड चालू ठेवावे अशी आशा लोणकर गटातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे संचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास कोरवते यांनी केले। यावेळी नारायणराव भोयर, बल्लू पाटील, लोणकर डॉक्टर अरविंद भुरे, अभिषेक पाटील ठाकरे यांचेसह अनेक लोणकर गटातील कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आयोजित सहविचार सभेस शेकडो लोणकर गटातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली होती। एकूणच सर्व कार्यकर्त्यांचा एकच सूर होता की राजकीय दृष्टीने कार्यकर्त्याचे स्टँड होण्याच्या दृष्टीने जो पक्ष सोयीचा असेल त्या पक्षात आपण जाण्यास हरकत नसल्याचा सूर या सभेतून निघाला आहे। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट। आज स्वर्गीय लोकनेते स्वर्गीय सुरेशबाबू लोणकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व गावागावातील एका गावातील 2-3 या हिशोबाने सर्व कार्यकर्ते बोलवले होते। त्या सर्वांचं असं म्हणणं पडलं की येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला आता शिंदे सेनेत प्रवेश करणं आवश्यक आहे, कारण विकासासाठी आणि लोकांच्या जे कामं आहे ते प्रत्येकाचे वैयक्तिक असू द्या सार्वजनिक असू द्या कामांसाठी आज कुठेतरी आपल्याला एक प्रवेश करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने सर्वजण या शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे आशिष भाऊ निर्णय घेतील, आम्हाला जे काँग्रेसमध्ये आहो आम्ही सध्या आशिष भाऊ सोबत, पण आशिष भाऊ जो समोरचा निर्णय घेतील काँग्रेस भाजप शिंदे सेना असं त्यांनी आज शिंदे सेनेत जायचं ठरवलेलं आहे। सर्व कार्यकर्त्यासोबत असा निर्णय आशिष भाऊने आम्हाला सांगितलेला आहे। आम्ही त्यांच्या पाठीमागे विचार चर्चा होती लोकांसोबत। लोकांनी एकनिष्ठेने आम्हाला एवढं सांगितलं आमच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदे पालकमंत्रीच्या नेतृत्वात आज शिंदे सेनेत प्रवेश करावा तुम्ही ही आग्रहाची विनंती धरली। जिल्हा यवतमाळ